सियावर रामचंद्र की जय. रावणाला तू कुलद्रोही आहेस असं सांगितल्यानंतर रामचंद्रांनी रावणाच्या वरती प्रचंड बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. या बाणांच्या वर्षावामध्ये रावण जखमी झालाय, रक्तबंबाळ झालाय, थकलाय. रावण थकलाय हे त्याच्या सारथ्याच्या लक्षात येत आहे. यावेळी रावण युद्धभूमी सोडत नाहीये. रावणाचा सारथीच रावणाच्या रथाला हळूहळू हळूहळू मागे नेत युद्धभूमीपासून दूर घेऊन जातो. कारण ग्लानी आलेला रावण जवळपास बेशुद्ध अवस्थेत आहे. एवढा रक्तस्राव झालाय की आपण मागे जातोय का पुढे हे सुद्धा रावणाला कळत नाहीये. कधी कधी युद्धभूमीवरचा द्वेष सुद्धा आपण काय करतो हे लक्षात येत नाही. सारथ्यानं रावणाचा रथ मागे 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 घेतलाय आणि थोडासा थांबलाय. या थांबलेल्या काळात सारथ्याने रावणाच्या देहाला पुसून घेतलाय, पाणी पाजलंय, रथाच्या घोड्यांना जरा हुशारी येऊ दिली आहे, त्या घोड्यांना पाणी पाजलंय, अन्न खायला घातलंय, रथाची जी मोडकी तोडकी बाजू आहे ती लगेच दुरुस्त करून घेतली आहे आणि तेवढ्यात रावण जागा झालाय. आपण युद्धभूमीवर नाहीत हे रावणाला कळलंय. दोनदा आपण पळून गेला होता तेव्हा काय वाटलं नाही, पण दुसऱ्याने आणलं की मात्र राग असतो. दोनदा हेच पळून गेला होता तेव्हा काही नव्हतं, पण आता कोणीतरी आपल्याला युद्धभूमीवरून आणलंय तेव्हा त्याला प्रचंड राग येतोय, प्रचंड संतापतोय तो. आणि सारथ्याला म्हणतोय, अरे दुष्टा, तू, मला तर वाटतंय तूच खरा गद्दार निघालास, माझ्याशी द्रोह केलास, जीव वाचवलाय सारथ्याने, म्हणतोय त्यालाच गद्दार. आपल्याकडे गद्दार संबोधायची पद्धत रावणाला कधी आहे बघा, कुणालाही आहे. पुन्हा म्हणाल तुम्ही आलात का इकडं. त्या सारथ्याला म्हणतोय तू खरा गद्दार निघालास, मला युद्धभूमीतून लांब आणलं. म्हणाला, महाराज मी कसा असेल गद्दार तुमच्या सोबत. म्हणाले, अरे रावण पाठ दाखवून पळून आला. ही गोष्ट किती भयंकर आहे. माझ्यातलं पुरुषत्व संपलंय का, माझ्यातलं शौर्य संपलंय का, माझ्यातलं धैर्य संपलंय का. असं घडलेलंच नाही आहे आणि तू ते सिद्ध केलंस. रावण दोनदा पळून आलता, त्यावेळेला पुरुषार्थ कुठं गेला होता, त्यावेळेला धैर्य कुठं गेलं होतं. नाही, आपण पळून आलं की तो पराक्रम, तो शहाणपणा. आणि दुसऱ्याने वापस आणलं जीव वाचावा म्हणून, तर ते मात्र त्यांनी केलेली गद्दारी, त्यांनी दिलेला दगा, त्याला नसलेली अक्कल. रावणाने इतकं भलं भलं बोलून घेतलं त्या सारथ्याला. काही खरं तर मला तुझा आत्ताच इथेच वध करावा वाटतोय. ते म्हणला, करा महाराज, काय करायचं ते करा, पण एक लक्षात ठेवा, मी तुमच्याशी गद्दारी केलेली नाहीये, मी तुम्हाला धोका दिलेला नाहीये, तुम्हाला पळपुट ठरावं यासाठी मी काही गोष्टी केलेल्या नाही आहेत. मग मला, महाराज साधं सरळ गणित होतं, साधं सरळ. तुम्ही प्रचंड जखमी झालेले होतात, प्रचंड जखमी, आणि या जखमी अवस्थेत तुमचा इतका रक्तस्राव झालाय की तुम्ही ग्लानी येऊन पडत होतात. अगदी हातातून, धनुष्यातून आणि हातातून तुमच्या बाण निखळून पडू लागले होते, धनुष्य सुद्धा गळून पडू लागलं होतं. इतकी तुमची ग्लानीची अवस्था होती. एवढंच नाही महाराज, रथाचे काही भाग रामाच्या बाणामुळे क्षतिग्रस्त झालेले होते. याला दुरुस्त करणं आवश्यक होतं. महाराज, याच्यापेक्षाही अजून काही वेगळी गोष्ट होती. अजून काय घडलं होतं, माझ्या घोड्यांना कितीतरी बाण लागले. तुमचं युद्ध दिवस रात्र चालूच आहे. त्या घोड्यांना भूक लागली होती, तहान लागली होती, ते जखमी झाले होते, त्यांना खायला देणं आवश्यक होतं, त्यांना पाणी पाजणं आवश्यक होतं, रथाची दुरुस्ती करणं आवश्यक होतं, तुम्हालाही थोडीशी हुशारी येणं आवश्यक होतं. त्यासाठी मी मागं आलो. तुम्हाला नाही कळत आहे स्वामी, मी काय करू, कसं करू. मी रावणाचं आपलं त्याला शिव्या देण्याचं पालुपद चाललेलंच आहे. अहंकार आहे ना. अहंकारी माणसांना कळत नाही आपल्या भल्याचं काय केलंय आणि बुराचं काय केलंय ते. लोक सांगत असतात, रावणाला सल्ले देत असतात की बघ रे बाबा, जरा चांगलं काहीतरी कर, पण नाही, ऐकायचं नाही. लोकांचं ऐकेल आणि आपल्यात बदल करेल तो रावण कसला, त्याला रावण कसं म्हणता येईल.
असं बदलत नसतो रावण. त्याच्या सारथ्याने या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर रावणाला कळतंय थोडं. मला बरं ठीक आहे, कळतंय पण दाखवायचं नाही, राजा आहे ना. बरं ठीक आहे, चल मग आता चल युद्धभूमीवर घेऊन चल. मला महाराज थोडंसं थांबा. या सगळ्या युद्धभूमीत जाण्याच्या आधी युद्ध तिकडं सुरू आहे. तुमचा शत्रू सुद्धा थकलेला आहे, त्यालाही अवधी हवाय. तुम्ही दोघंही ताजे तवाने टवटवीत व्हा आणि मग जा. रावणाला आता काय, मन कितीही शिव्या द्यायला धजावत असेल पण शरीर त्यानं साथ दिली पाहिजे ना. मन तुझं जलतरंग ठीक आहे, पण या जलतरंगात तरंग उठवायला किमान एक दगड तरी टाकता आला पाहिजे ना. ती ताकद तरी पाहिजे ना. ती ताकद कुठे आहे रावणाच्या मध्ये. त्याने विचार केला, ठीक आहे, इकडे रावणाचा रथ मागे मागे गेला आहे आणि सैन्य लढतंय हे रामचंद्रांच्या लक्षात आलंय. आणि त्यांनी थोडासा काळ पुन्हा स्वतःला उभारी घेण्यासाठी, पुन्हा ताजतवानं होण्यासाठी घेतलाय. हा वेळ घेणं आवश्यक आहे, कारण रामचंद्रांना ताजतवानं व्हावं लागणार आहे. काय आहे, युद्ध दिवस रात्र चालू असणं ठीक आहे, पण या युद्धाच्या काळात स्वतःला वेळ देणं सुद्धा आवश्यक असतं. म्हणजे आपण बघत असतो ना, तसं चालू आहे युद्ध, दिवस रात्र चालू आहे, प्रसंगच नाही, उसंतच नाही, असं नाही होत. ते चालू असतं. मधल्या काळात थोडासा विश्राम होतो, पुन्हा युद्धाला लोक सज्ज होत असतात. रामचंद्रांना सारखं वाटतंय की एवढे आपण अमोघ बाण मारतोय तरीही हे का असं, रावणाचा पराभव का होत नाहीये, रावण मरत का नाहीये. रावणाचे घोडे थकलेत, आपले घोडे थकलेत, इंद्राच्या रथाला बऱ्यापैकी नुकसान झालंय. हजारो नव्हे लाखो बाण सोडण्यात आलेले आहेत, तरीही हे का होत नाहीये. रावण ज्या वेळेला तिकडे विश्रांती घेतोय, स्वतःला ताजतवानं करतोय, त्यावेळेला रामचंद्र सुद्धा आपल्या मनामध्ये विचार करतायत की हे काय असू शकेल, कशामुळं घडलं असेल, हे काय असेल, याचं कारण काय असेल. देवांना माहीत असेल का, अजून कुणाला माहीत असेल का. रामचंद्र हा विचार करत असतानाच आकाशातून युद्ध बघणाऱ्या अगस्त्य ऋषींना याचं खरं कारण रामचंद्रांना सांगावं वाटतंय. आणि अगस्त्य ऋषी हेच कारण सांगायला युद्धभूमीवरती रामचंद्रांच्याकडे येतात. बघा, दैवी शक्ती, सज्जन शक्ती पाठीशी असली की काय होत असतं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगस्त्य ऋषी युद्धभूमीवरती येऊन रामचंद्रांना एक गुह्य गोष्ट सांगतायत. कोणती आहे ती गोष्ट, काय सांगितलंय ऋषींनी, हे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.